चिकन बनवायचा कंटाळा आला आहे तर हा हाय प्रोटीन एक पास्ता नक्की ट्राय करा. मी इथे टोमॅटो सिमला मिरचीच वापरली आहे. तुम्ही गाजर कॉर्न मटार वापरून आणखी हेल्दी पास्ता तयार करू शकता. तर वळूयात कृतीकडे. त्यासाठी एका पातेल्यात भरपूर पाणी घेऊन आणि चवीपुरेसे मीठ घालून 1 ते 1.5 वाटी पास्ता घातला. आता हा पास्ता आपल्याला 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे. शिजून झाल्यानंतर गरम पाणी काढून टाकून त्यावर थंड पाणी ओतायचे, म्हणजे पास्ता चिकटणार नाही. आता यात घालण्यासाठी कांदा टोमॅटो सिमला मिरची आणि लसूण चिरून घेतले आहे. पॅनमध्ये 2 चमचे बटर घालून पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घेतले आणि मग त्यात 4 अंडी अशा प्रकारे फोडून घातली आणि मग लगेचच चमच्याने ढवळून स्क्रॅम्बल करून घेतली. थोडं मिक्स करून घेतल्यावर यात चवीपुरेसे मीठ आणि काळी मिरी पावडर घालायची आणि हे स्क्रॅम्बल करून शिजवून घ्यायची. आता हे स्क्रॅम्बल एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, म्हणजे मग याच पॅनमध्ये आपण पुढची प्रोसेस करून घेऊ, म्हणजे भांडीही कमी लागतील. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात 2 चमचे बटर घालूयात. पॅनमध्ये 4-5 लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे घालून 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून अगदी मऊ होईस्तोवर परतवून घेऊयात. कांदा थोडा मऊ झाल्यावर 1 चिरलेली सिमला मिरची घालूयात आणि ही पण आता 80 ते 90% शिजवून घ्यायची. सिमला मिरची थोडी शिजली की मग बघा ही अशा प्रकारे मऊ दिसायला लागली की यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात. आता हे टोमॅटोही आपण थोडे परतून घेऊ. सिमला मिरची थोडी मऊ झाल्यावर यात 2 चमचे लाल मिरची पावडर घालून थोडा वेळ परतून घेऊयात. 1 मिनिटभर परतल्यानंतर मग चवीपुरेसे मीठ घालूयात आणि परतून घेतल्यावर उकडून घेतलेला पास्ता यात घालूयात आणि मग सगळे जिन्नस एकजीव होईस्तोवर परतून घेऊ. सर्वात शेवटी स्क्रॅम्बल केलेली अंडी घालून सगळे जिन्नस एकजीव करून घेऊयात. अगदी 1 ते 2 मिनिटांसाठीच परतून घ्यायची, नाहीतर कोरडं होईल. हे बघा आता आपला एकदम पौष्टिक चविष्ट आणि प्रोटीनयुक्त पास्ता तयार आहे. झटपट भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी. मुलांसाठी तर हा एकदम हेल्दी पर्याय. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.